हॅलो. खूप दिवसांनी ऑफिसमधून व्हिडिओ बनवते आहे. तर ऑफिसलाच खूप दिवसांनी आली आहे मी. सगळ्यांना माहिती असेल राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेसच्या ऑफिसला जर काही काम असेल पर्सनल तरच मी ऑफिसला येते, किंवा कोणी भेट घ्यायला येणार असेल तरच मी ऑफिसला येते. तर आज असंच एक लेडीज आल्या होत्या ऑफिसला आपल्या विजिटसाठी. तर त्यांना ऑलरेडी एक 90% इन्फॉर्मेशन म्हणजे 100% इन्फॉर्मेशन दिली होती. आल्यानंतर त्यांनी विचारल्या काही गोष्टी, कशा पद्धतीचं काम आहे, काय करावं लागणार आहे, आणि किती इन्कम होणार आहे वगैरे, कसं करता येईल, किती वेळ करायचे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी विचारून झाल्या. आणि ज्यावेळेस त्यांना मी म्हटलं की तुम्ही जर 1 तारखेच्या बॅचमध्ये एनरोलमेंट करत असाल तर आपण थोडंफार त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला सूट देऊ, कॅशबॅक देऊ, किंवा काहीतरी ऑफर देऊ तुम्हाला. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीने व्यवस्थित ऐकून घेतल्या, लेडीजने. आणि त्यानंतर त्या मला म्हटलं की हे फ्री ऑफ कॉस्ट का नाही, किंवा हे जे नॉलेज आहे हे व्हॉट्सअपला आणि यूट्यूबला पण सगळं सांगतात, आणि व्हॉट्सअपला जरी कोणाला विचारलं तरी पण सांगतात कशा पद्धतीने काय करायचं आहे, किंवा लीड कशी जनरेट करायची, लोगो कसा बनवायचा आहे. तर ऑफकोर्स बरोबर आहे, गोष्टी सगळ्या तुम्हाला सगळीकडे मिळतील, इन्फॉर्मेशन सगळीकडे मिळेल, पण एक जो रोडमॅप असतो, एक जे सिस्टीम आपण म्हणतो, ते सिस्टीम राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेस तुम्हाला प्रोव्हाइड करतं. आणि जर सिस्टीमने काम केलं तरच ग्रो करता येतं. असंच जर ग्रो करता आलं असतं तर आज कोणीच गरीब राहिलं नसतं, प्रत्येकाला सगळ्याला सगळं जमलं असतं. ठीक आहे. तर असं नाही आहे की यूट्यूबला ज्या गोष्टी शिकवतात त्याच आपण शिकवणार आहे ना आपण त्याचे पे घेतो आहे, तर असं अजिबात नाही आहे. आपल्याकडे काही स्ट्रॅटेजीज आहेत त्या आपण शिकवणार आहोत, त्याचे आपण चार्जेस घेतो आहे. आणि कुठली गोष्ट फुकट नाही आहे, त्यामुळे चार्जेस असणं हे काही असं खूप मोठं नाही आहे. सो प्लीज थोडंसं बोलताना, किंवा आपण काय म्हणतो की एखाद्याला प्रश्न विचारताना की एक लॉजिकल प्रश्न असावा की हां हे असं काय, किंवा ह्यामध्ये असं काय करायचं आहे एक्झॅक्ट, किंवा या गोष्टी ठीक आहेत. पण जर लॉजिकली जर एखाद्याला तुम्ही ब्लेम करत असाल किंवा प्रश्न विचारत असाल तर ते तिथं म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर तिथे तुमची अक्कल कळते. ओके. सॉरी, बऱ्याच लोकांना शब्द पटणार नाही, पण तिथे तुमची अक्कल कळते की तुम्ही आज 2026मध्ये वावरताय. आज तुम्ही नाही म्हटलं तरी 10-15 लाख रुपये शिक्षणावर खर्च केलेला आहे, त्याच्यानंतर 5-7 लाख रुपये लग्नावर खर्च केलेला आहे, 2-4 लाख रुपये मुलांवर खर्च केलेला आहे. आणि तरी तुम्हाला अशी अपेक्षा आहे की मला एखादी गोष्ट किंवा मला एखादं काम फ्री ऑफ कॉस्ट मिळावं, आणि त्या कामातून तुम्ही अशी स्वप्न रंगवताय की नाही मी आता महिन्याला 2 लाख कमवणार, 4 लाख कमवणार, पण ते फ्री ऑफ कॉस्ट शिकून कमवणार. तर असं होत नाही. कुठलीच गोष्ट फ्री ऑफ कॉस्ट नाही आहे, आणि कुणी देत पण नाही. आज जर तुम्ही रस्त्याने पाहिले ना, पाण्याचा टँकर गायका भेटतो आपल्याला, खूप वेळा दिसतं. माझ्या गाडी पुढे तर हमखास मला चाललेला दिसतो की पाण्याचा टँकर आहे आणि गळतं आहे त्यातनं पाणी. का? तर पाणी फ्री ऑफ कॉस्ट आहे, पाण्यासाठी किंमत नाही मोजलेली, किंवा मोजली असेल तरी तितक्या पटीत नाही मोजलेली. तसंच जर तुम्ही पाहिलं तर कधी तुम्हाला डिझेलचा किंवा पेट्रोलचा किंवा दुधाचा टँकर कधी तुम्हाला दिसला आहे का गळका आहे, किंवा त्यातनं दूध गळतं आहे आणि लोक घेत आहेत? नाही दिसलेला. बरोबर आहे, मी सांगते नाही दिसलेला. तर या गोष्टी असतात, प्रत्येक गोष्टीची किंमत आहे, आणि ती किंमत ज्याच्या लक्षात येते ना तोच ग्रो करतो. माझं एकच वाक्य आहे की वेलकम 1%. 100 फक्त एक व्यक्ती आपल्याला पाहिजे, आणि तो एक व्यक्तीच मोठा बनतो. 100 कधीच मोठे होत नाहीत. त्यांची मेंटॅलिटी तीच राहते. ती लोक कधीच ग्रो करू शकत नाही. ती लोक फक्त ह्या माइंडसेट घेऊन चालतात की हां आजचं भागलं आहे ना, ठीक आहे. त्यांचं ना आयुष्यात काही स्वप्न असतं, ना काही ध्येय असतं, ना त्यांचं काही आपण म्हणतो की स्वतःचं असं काही असतं. ठीक आहे. त्यामुळे प्लीज असं नका बनू. स्वतःचं काहीतरी हवं आहे, किंवा जर तुम्हाला तुमच्यात पोटेन्शियल आहे, तुम्हाला इन्कम जनरेट करायचं आहे, किंवा तुम्हाला काहीतरी काम करायचं आहे, तर फ्री ऑफ कॉस्ट कुठलीच गोष्ट नाही आहे. तुम्हाला त्यासाठी पे करावं लागणार आहे. प्लस मी एकच गोष्ट सांगेल की हे पे केलेले तुमचे वाया जाणार नाही आहेत. ठीक आहे. त्यातनं तुम्ही गोष्टी शिकणार आहात. आणि सगळ्यात मेन पॉईंट मी बऱ्याचदा सांगून झालेलं आहे की आपल्या बिझनेसमध्ये कुठल्याही प्रकारचं नेटवर्क मार्केटिंग नाही आहे. तुम्हाला लोक जोडायचे नाही आहेत, किंवा असं नाही की 20-30 हजाराचे तुम्ही प्रोडक्ट घ्या आणि तेच प्रोडक्ट दुसऱ्याला विकत बसा. ही सिस्टीम आपल्याकडे नाही आहे.
प्युअर नॉलेज घ्यायचं आहे, जसं शाळा कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं आणि आज त्या शिक्षणाच्या जोरावर जर तुम्ही कुठे गेले तर तुम्हाला 10-15 हजाराची नोकरी इझिली लागते. पण शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायलाही तुम्ही पे केलेलेच आहे, पैसे दिलेलेच आहे. असं नाही की फ्री ऑफ कॉस्ट आहे किंवा ते फुकट तुम्हाला शिक्षण दिलेलं आहे, शिक्षकांनी म्हणा किंवा शाळेने म्हणा, त्याच पद्धतीचा आपला आहे. पण त्या शिक्षणावर तुम्हाला 10-15 हजाराच्या वर कोणीच पगार देत नाही. आज मी स्वतः मेडिकल स्टुडंट आहे, मला माहिती आहे मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे किंवा आज मला माहिती आहे माझ्या शिक्षणाची मार्केटमध्ये किती व्हॅल्यू आहे. पण जर तुम्ही फ्रीलान्सिंग करत असाल तर स्वतः मालक आहात तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही जी सर्व्हिस, आता समजा मी एक लोगो बनवून देते तर मला ठरवायचं आहे की मला त्याचे 500 रुपये घ्यायचे की 5,000 रुपये घ्यायचे. ठीक आहे, त्यामुळे हा फायदा तुम्हाला मिळतो की इथे तुम्हीच मालक आहात आणि तुम्हालाच सगळ्या गोष्टी ठरवायच्या आहेत. इथं तुम्हाला दुसरं कोणी ठरवणार नाही आहे तुमची किंमत. त्यामुळे स्वतःची किंमत ओळखा, स्वतःतलं पोटेन्शियल ओळखा आणि काम करा, विश्वास ठेवा. आज राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेस 1000पेक्षाही जास्त विद्यार्थी, महिला, नोकरदार वर्गाला कामाची संधी देऊन जर पुढे नेते तर तुम्ही का नाही होऊ शकत. त्या 1000 लोकांनी वेगळा विचार केला म्हणून ते आजही कमवत आहेत आणि उद्याही कमवतील. तुम्ही आजही कमवत नाही आणि उद्याही कमवत नसणार आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्हाला आज या गोष्टी फ्रॉड वाटत आहेत, पण मोबाईल फ्रॉड नाही आहे. आज हा मोबाईल आहे, त्या मोबाईल थ्रू मला एक कॉल जरी करायचं म्हटलं ना साधा, तरी पण माझे काही ना काहीतरी पैसे जात आहेत. आणि जर मी रिचार्ज नाही केलं, जर मी पैसे नाही पे केलं तर ना मला फोन येऊ शकतो ना मी कोणाला फोन करू शकतो. ठीक आहे, त्यामुळं आणि मोबाईल ही अशी वस्तू आहे की 15-16 वर्षाच्या मुलापासून अगदी सगळ्यांकडे, अगदी 3-4 वर्षाच्या मुलांनासुद्धा त्यातलं नॉलेज आहे. आज कौतुकाने लोक म्हणतात की नाही तो लहान आहे पण त्याला सगळं जमतं मोबाईल. तर या गोष्टी आहेत, मोबाईलचा वापर वाढणार आहे. त्यातलं जास्तीत जास्त नॉलेज घ्या, त्या नॉलेजचा वापर कसा तुमच्या दैनंदिन जीवनात करून तुम्हाला ग्रो करता येईल याचा विचार करा. राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेस तुम्हाला कायम सपोर्टला आहे. फक्त मी एकच सांगते की लॉजिकली प्रश्न विचारताना आणि मेंटॅलिटी सगळ्यात मेन पॉईंट आहे की माइंडसेट हे ठेवा की मला जे जमतं आहे ते मी करेल आणि मला जे नाही जमत ते मी शिकून घेईन. मला म्हणजे भरपूर लेडीज भेटतात की माहीत तर काही नसतं पण बोलणार असं की सगळं माहिती आहे मला. कुठेतरी लर्निंग माइंडसेट ठेवा जेणेकरून तुम्हालाच फायदा होणार आहे. याचा फायदा मला नाही होणार आहे, फायदा तुम्हालाच होणार आहे की तुम्हाला गोष्टी इझी होणार आहेत, तुम्हाला समजून घ्यायला इझी होणार आहेत, समजून सांगायला सोप्या होणार आहेत गोष्टी. त्यामुळे बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. जास्तीत जास्त ट्राय करा, एनरोलमेंट्स करा आणि जॉईन करा. मीटिंग्स रेग्युलरली अटेंड करा. आता रोज संध्याकाळच्या इतक्या छान मीटिंग्स होतात. काही लेडीज इतक्या म्हणजे बिनधास्त भेटतात की मॅडम तुम्ही मला असं सांगा, बिनधास्त सांगा. आणि विचारतात. आज 10 लोक जरी असले तरी 10 लोकांमध्ये उभं राहून विचारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. की डेअरिंग. फोनवर तर कोणी कोणाला काही बोलेल किंवा समोर पण कोणी कोणाला काही बोलेल एकांतात, पण 10 लोकांमध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट विचारायची किंवा तुमच्या मनात ती शंका आहे आणि तुम्हाला ती विचारायची आहे तर तीसुद्धा तुम्हाला विचारायला आली पाहिजे. आणि हा कॉन्फिडन्स ही संधी राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेस देतो. त्यामुळे विचार करा आणि तुमच्यात ते पोटेन्शियल आहे आणि हा बिझनेस खरंच मी तुम्हाला सांगते की इतका ग्रो होणार आहे. मोबाईल ही अशी वस्तू आहे की एक दिवस जर रिचार्ज नसेल ना तरी आपण नवऱ्यावर भांडून रिचार्ज टाकायला होतो का की करमत नाही, एंटरटेनमेंटसाठी. पण मी एकच सांगेल, मोबाईलचा वापर फक्त एंटरटेनमेंटसाठी न करता त्या मोबाईलला तुम्ही इन्कम सोर्समध्ये कसं कन्वर्ट करता येईल यासाठी प्रयत्न करा. बाकी राजकन्या ग्रुप ऑफ बिझनेस कायम तुमच्यासोबत आहे. काही सपोर्ट लागला बिनधास्त कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.